पाचगाव प्रीमियर लीगला तर पाचगाव प्रीमियर लीगचे थोडेफार तुम्हाला दाखवणार. क्रेडिटचा चेंडू असल्या कारणाने क्षेत्ररक्षक बदलवू शकत नाही, हा एक नियम आहे. बघतोस का नाही तू? किंबहुना पाठची इकडे मला पाठी तिथं जातो आता उभा राहायला. लस कुठे गेला? मॅच जिंकणार की नाही? नक्की 100%. ओके. 9+4 बोनसची सर्व. मला असं वाटते या ठिकाणी व्याजा व्हायला देखील वेळ लागणार नाहीये. 18 चेंडू आणि 45 धावांची एमयू वॉरियर्स बेलवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 79 धावांचा भला मोठा असा डोंगर, धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला आणि त्याचा पाठलाग करत असताना पारगावी योद्धा मात्र पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जमा करतो 34 धावा धावफलकावर लावतो. अप्रतिम षटकारांची या ठिकाणी अत्तीसबाजी बघायला मिळाली. षटकार चौकारांची अत्तीसबाजी बघायला मिळाली. युट्यूबर आला नवीन गोलंदाज येतोय युट्यूबर आला प्रणय. सकाळ सकाळ आलंय. आम्ही ते पावणे 9 वाजता कोण नव्हता तो दगडी जमा करायला आलो. मला वाटलं लेट होईल म्हणून मी त्या ह्याला रविवार पॉलिटिक आणलं. ऋतिक किंगळेकडून सुवर्ण संधी. प्रत्येक विकेट साठी 50 रुपयाचा पारितोषिक आहे आणि या ठिकाणी 1 बाउन्स चौकार. ए सिद्धू कवर कुठं आहे? दुसऱ्याची होती त्यांनी घेतला कोणाची मग मारला ना मध्ये एक गार्ड ना मी आणली हो बॅट 500 रुपये द्या 1500 फॉर्म भरत प्रत्येक विकेट साठी 50 रुपये. मग वाग्या तुमची मॅच कशी काय झाली? सुवर्ण संधी. मुंबईवरून खेळायला आलास तू, युट्यूबला सुंदर काय बोलशील मॅच बद्दल? बघ आता तूच काय नाही तुमची मॅच हारली त्याच्याबद्दल काय बोलशील? आता जिंकू दुसरी परत. ओके ठीक. धावसंख्या झाले 46. 12 चेंडू आणि 33 धावा. ओहो उचलून खेळलाय, मोठा फटका होईल का? येस, आरपार सीमापार षटकार निघून गेला. हा सुंदर. 8 चेंडू आणि 27 धावा. आता सुंदर गोलंदाज या ठिकाणी सूरजच्या मार्फत आणि डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला. नमस्ल्या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षक मौजूद जोपर्यंत फिल्ड पळून एकदा पूर्ण त्या ठिकाणी धावपाची एक संधी होती. आता मात्र तुम्ही कमालच केली. येस बाग.
पाचगाव प्रीमियर लीगला तर पाचगाव प्रीमियर लीगचे जे थोडेफार तुम्हाला दाखवणार. क्रेडिटचा चेंडू असल्या कारणाने क्षेत्ररक्षक बदलवू शकत नाही, हा एक नियम आहे. बघतोस का नाही तू? किंबहुना पाचशे दे इकडं मला मग पाचशे तिथं जातं आता उभा राहायला. लस कुठे गेला? मॅच जिंकणार की नाही? नक्की 100%. ओके. 9+4 दोनच सर्व. मला असं वाटते या ठिकाणी व्याजा व्हायला देखील वेळ लागणार नाहीये. 18 चेंडू आणि 45 धावांचे एमयू वॉरियर्स बेलवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 79 धावांचा भला मोठा असा डोंगर धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला आणि त्याचा पाठलाग करत असताना पारगाव योद्धा मात्र पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जमा करतो 34 धावा धावफलकावर लावतोय. अप्रतिम षटकारांची या ठिकाणी अत्तीसबाजी बघायला मिळाली. षटकार चौकारांची अत्तीसबाजी बघायला मिळाली. युट्यूबर आला युट्यूबर नवीन गोलंदाज येतोय अंडे युट्यूबर आला. प्रणय. सकाळ सकाळ आलंय. याला आम्ही ते 9:15 वाजता तो कोण नव्हता तो दगडी जमा करायला आलो. मला वाटला लेट होईल म्हणून मी त्या ह्याला रविवार पॉलिटिक आणलं. ऋतिक किंगळेकडून सुवर्ण संधी. प्रत्येक विकेट साठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या ठिकाणी 1 बाउन्स चौकार. ए सिद्धू कवर कुठं आहे? दुसऱ्याची होती त्यांनी घेतला कोणाची मग मारला ना. मध्ये हे कव हे गाड ना. मी आणली हो बॅट 500 रुपये द्या 1500 फॉर्म भरत प्रणय सुवर्ण संधी ऋतिक किंगळेकडून प्रत्येक विकेट साठी 50 रुपये. आणि हा चेंडू मग वाग्या तुमची मॅच कशी काय झाली? विकेट कीपर मेहुल देखील सुवर्ण संधी. मुंबईवरून खेळायला आलास तू. युट्यूबला टाकतो. सुंदर काय बोलशील मॅच बद्दल? चेंडू या ठिकाणी आता तूच काय नाही तुमची मॅच हारली त्याच्याबद्दल काय बोलशील? आता जिंकू दुसरी परत. ओके ठीक. धावसंख्या झाले 46. 12 चेंडू आणि 33 धावा. ओहो उचलून खेळलाय. मोठा फटका होईल का? येस. आरपार सीमापार षटकार निघून गेला. हा सुंदर. 8 चेंडू आणि 27 धावा. आता सुंदर गोलंदाज या ठिकाणी सूरजच्या मार्फत आणि डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला. नोमतल्या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षक मौजूद जोपर्यंत फिरलो पळून एकदा पूर्ण त्या ठिकाणी धावपाची एक संधी होती. आता मात्र तुम्ही कमालच केली.